नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना असो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, या दोन्ही योजनेचे पैसे आता कोणत्या बँक खात्यात येणार हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, सर्व आता चेंज करण्यात आलेलं आहे। डीबीटी अंतर्गत हे पैसे येणार आहेत, परंतु कोणत्या बँक खात्यात येणार आहेत अवघ्या 2 मिनिटाच्या आत मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येतं। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, काळजीपूर्वक पाहून घ्या। सर्वप्रथम गुगलमध्ये माय आधार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आधार कार्डचा जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल। यावरून तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येतं, आधार कार्ड अपडेट करता येतं, आधार कार्ड व्हेरीफाय करता येतं ईमेलसाठी, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस पाहता येतं। या व्यतिरिक्त भरपूर अशा माहिती या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट आणि डाउनलोड करता येतात। मित्रांनो, आता आपण चेक करणार आहोत आपले पैसे सरकारी योजनेचे नेमके कोणत्या बँक खात्यात जात आहेत। बँक सीडिंग स्टेटस या नावाचा एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, परंतु लॉग इन आपण केला नाही। आता लॉग इन करण्यात जर आपण क्लिक केला तर या ठिकाणी ओपन होणार नाही। त्यासाठी सर्वप्रथम आपण लॉग इन व्हायचे। लॉग इन करण्यासाठी लॉग इनचा एक बटन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर काही मिनिटाच्या आत तुम्हाला सर्व डाटा पाहता येणार आहे। क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम इंटर आधार या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, सिक्युरिटीसाठी ब्लर करण्यात आलेला आहे, आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जशास तसे खाली टाकून सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी जाईल 6 अंकी। तो ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी या ठिकाणी फिल करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे। टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, मी सर्व तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे, स्किप न करता। सेम प्रोसेस तुम्हाला पण असणार आहे, थोडेसे अंक वगैरे चेंज असतील। आता ओटीपी इथे टाकलेला आहे आणि लॉग इन यावरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवरून तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे, आधार कार्ड अपडेट करता येणार आहे, ईमेल आयडी सुद्धा अपडेट करता येणार आहे आधारशी। सर्व तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे। मित्रांनो, आता एक तर पीव्हीसी कार्ड सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। या संदर्भात आपण पुढे माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। आता मित्रांनो, आपण कोणत्या बँक खात्यात तुमचे डीबीटी अंतर्गत पैसे जाणार आहेत यासाठी बँक सीडिंग स्टेटस याला इथे क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर पूर्ण डाटा सविस्तररित्या दिसून येईल। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार मॅपिंग हॅज बीन डन। मित्रांनो, आता सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दर्शवले जातील, कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव दिसेल, त्यानंतर ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे तो सुद्धा दर्शवला जाईल, आणि किती तारखेला हे ऍक्टिव्ह झालेलं आहे याचा उल्लेख सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना असो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो की या व्यतिरिक्त जे काही सरकारी योजना आहेत त्याचे पैसे जर तुमच्या खात्यावरती येत असतील तर याच बँकेत येणार आहेत। मित्रांनो, ही जर बँक बंद असेल तर दुसऱ्या बँकेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या, सविस्तररित्या तुम्हाला समजून येईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।